एक नंबर मिसळ। कोल्हापूरला मुंबईच्या पावाची गरज नाही आहे, कारण की कोल्हापूरला स्वतःची ओळख म्हणून पेटी पाव आहे। कस्तुरी मिसळ एक नंबर, नाद करायचा नाही। ती पोह्याची प्लेट केवढ्याला असते दीपक? 20 रुपये फक्त। अच्छा, फक्त 20 रुपये। पोहे सांबार, अच्छा, वरून आपला सेव चिवडा पण। कस्तुऱ्यांचा मिसळ आणि नाश्ता एक नंबर असतो। दही घालू? मला सांगतो झकास मिसळ। मी सांगतो माझ्या वाड्यावर पण अशी मिसळ मिळेल। सगळे पदार्थ तो एवढ्या म्हणजे आपला स्वतःचं कष्ट आणि प्रेम ओतून त्यात जे पदार्थ बनवतोय, त्यामुळं नेहमी इथंच यावं। आम्ही गेली 30 वर्षे सलग नाश्त्याला येतोय। तेलकट तिखट कसल्या प्रकारचा म्हणजे त्रास होत नाही। पदार्थ अतिशय क्वालिटी असतात आणि स्वच्छता पण असते, त्यामुळे आम्ही नेहमी इथंच येतोय। आमचा व्यवसाय धंदा आहे, आम्ही कुठेही कोल्हापुरात नाश्ता करत नाही। मिसळ असू दे, पोहे उपीट असू दे, सर्व काही पदार्थ आम्ही इथंच खातोय। ती चव अप्रतिम आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला पातळ भाजी पाहिजे तेवढी ते खायला देतात, कांदा लिंबू पाहिजे तेवढं देतात आणि स्वच्छता टापटीप एकदम चांगली आहे। तेलकटपणा कसलाही मिसळला नाही, खोकला कधी खाल्ल्यानंतर येणार नाही, आरोग्य बिघडणार नाही, पदार्थ अप्रतिम आणतात ते सगळे। 15 भागोजी कस्तुरे। ही आपली कस्तुरी मिसळची सुरुवात कधी झाली? कस्तुरी मिसळची सुरुवात 2000 सालापासून झाली। सुरुवात झाली इथून स्टार्टला 7 रुपये दराप्रमाणे चालू केलं। मिसळ तयार करायचा विषय नव्हता। आधी पोस्टाजवळ एका चहाच्या स्टॉलवर कामाला होतो आम्ही। 1995 ते 94 ते 97 पर्यंत। 97ला स्वतःचा बिझनेस चालू केला आम्ही। 10/1997 स्वतः चालू केला। त्यानंतर आम्ही सगळं भाड्याने घेतलेलं आधी, नंतर मग स्वतः चालू केलं। 2000 साली खरेदी केलं, त्यानंतर मग चालत पुढे पुढे चालू आहे। कोल्हापुरात तर बऱ्याच मिसळ ट्राय पण केलं, एक क्वालिटी मिसळ आहे आणि एकदा ट्राय केलं तर परत परत या। कडक एक नंबर। चहा नंतर पहिला चहा चालू केलं, नंतर वडा भजी, शिरा, पोहे, उपीट, कांदा भजी, मिसळ 2000 सालापासून चालू। आमची मिसळ म्हणजे एकदम तिखट असते आणि झणझणीत असते, आणखी एकदम पातळ असते, एकदम असं म्हणजे घट्ट पदार्थ काय नसते। लोकांच्या आवडीनुसार आम्ही देतो, कोणाला तिखट पाहिजे, कोणाला सॉफ्ट पाहिजे, असं प्रकार असतं। घरचा घरी बनवलेला मसाला आहे, सगळा घरगुती सगळं बनवलं जाते, बाहेरचं काय वापरत नाही। आणि ह्या डब्यांमध्ये काय काय ठेवलं इकडं? हा शेव चिवडा आहे, ही मटके उकडलेली, हे बटाटो आहे, हा चिरलेला कांदा, लिंबू आणि दही। दही पहिल्या स्टार्टला असं म्हणजे एवढा काय रिस्पॉन्स आला नाही। 3-4 महिन्यानंतर मग असं वाढत गेलं। पहिल्यापासून ह्याच एरियामध्ये ना? हो, शाहूपुरी पोस्ट ऑफिसपासून एवढ्याच एरियाला झाली, त्या 27-28 वर्ष आली। बटाटे भाजी, त्यानंतर कांदा, शेव, मोडे, दही, कट। मोडे म्हणजे आपली मटकी? मटकी मोडे सगळं वेगळं असते। हां, हे वेगळं ठेवायचं काय कारण हो? असं बटाटा वगैरे सगळं असं वेगवेगळं का ठेवता कोल्हापूरवाले? प्रत्येकाची चव वेगळी असते ना। मला बटाटे भाजी तर पातळ भाजी घालून असते, तुम्हाला मोडे घालून परत शेव घालून पाहिजे असते। प्रत्येकाला आवडीनुसार आम्ही देतो आम्ही। म्हणजे कोणाला बटाटा नको तर मग ते टाकत नाही। सुरुवात केली कस्तुरी मिसळची ती तेव्हा काय प्लेट कितीला होती? 7 रुपये। 7 रुपये। हो। आणि आज 2024ला काय प्राइस? 40 रुपये। 40 रुपये। 40 रुपयामध्ये काय काय देता तुम्ही? मिसळ, 2 ब्रेड, कांदा लिंबू, कट, दही। अच्छा, एवढं सगळं येतं? हो, आणि कट म्हणजे अनलिमिटेड असते। अनलिमिटेड असते? हो, खायला जेवढं असतं। हो, म्हणजे एखादा पेनारा असला हां तरी चालते। हां, किती पण लिमिट नाही? लिमिट नाही। तुमचं टायमिंग काय असतं मिसळ भेटायचं? 8 ते 4। 8 ते 4 डेली? बंद नसतं ना कधी? रविवार सुट्टी असते, रविवार दुपार 2 नंतर। तुम्ही आला शाहूपुरीतील कस्तुरी मिसळ सेंटरमध्ये, तिथं या मिसळचं वैशिष्ट्य असतं की आम्ही रिक्षा चालकासाठी आम्हाला अल्पदरात मिसळ आहे, 10 रुपये कमी न विथ। कोल्हापुरात काही काही जागी 60-70 रुपये मिसळ आम्ही खाल्ली आहे, पण त्या जागी कांद्याचे पैसे एक्स्ट्रा लावलं तर मिसळला घेताना पातळ भाजीचे पैसे एक्स्ट्रा घेतलं तर, पण इथं आम्हाला कन्सेशनमध्ये मिसळ असून पातळ भाजी आम्ही तांब्यावर जरी खाल्ली तरी त्याचे एक्स्ट्रा पैसे नाहीत। कांदा किती जरी खाला तरी एक्स्ट्रा पैसे नाहीत। कांदा किती महाग असू दे, लिंबू किती महाग असू दे, कधीही ते दुखत नाहीत। आणि टेस्ट अप्रतिम असल्यामुळे आम्ही बाहेर कुठं जात सुद्धा नाही, येऊन लोकांनी खाऊन गेलं पाहिजे, कारण अशी अप्रतिम चव जगात तुम्हाला कुठेही कमी दरात मिळणार नाही। तुम्ही चहाच्या टपरीवर जावा, अगर साध्या गाडीवर जावा, अगर हॉटेलवर जावा, तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारची
काटछाट केली जात नाही. तुम्हाला पाहिजे तेवढा रस्ता पांढरा तांबडा प्यायला दिला जातो. त्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान आहे की इथंच लोकांनी मिसळ खावी. कस्तुरी साहेब तुमची मिसळ खायची असेल तर कुठे यावं लागेल? शाहूपुरी पहिली गल्ली वामन करून शेजारी, वामन शेजारी शाहूपुरी पहिली गल्ली. आणि ट्रान्सपोर्ट कसलं शेजारी? पाटील ट्रान्सपोर्ट आहे. पाटील ट्रान्सपोर्ट. मी 2-4 वेळा इथे सगळीकडे मी नाश्ता, मी सगळीकडे हिंडतोय पौरोहित्य माझा व्यवसाय असल्यामुळे. पण मी सकाळची शुगर असल्यामुळे सगळीकडे नाश्ता करतोय. जवळजवळ शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, टाकाळ्या, सायबर चौकापर्यंत. पण मी सगळ्यांनी टेस्ट घेतली. इथं पोहे किंवा मिसळ किंवा व्यवस्थित त्यांची क्वालिटी असते, तेलकटपणा नसतोय, ऑइली नसतं मुख्य म्हणजे. आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे. तो व्यवस्थित, तो जो मुलगा आहे तो व्यवस्थित आम्हाला सर्व्हिस देतोय. व्यवस्थित त्यांचा पोंचार करून व्यवस्थित, म्हणजे त्यांचा कांदा असू दे जादाचा किंवा पोहे किंवा एखादी मिसळ कट म्हणा, जसं पाहिजे तसं त्याची सर्व्हिस व्यवस्थित देतोय. मात्र आम्ही सगळीकडे ट्राय केला, पण ऑइली तर असतं, तर किंवा तेलकट असतं, किंवा एखादं किचकट असतं, तर ग्राहकांची मानून घेत नाही, ते करकीर करतात. तसं तिचं व्यवस्थित त्याचं देणं घेणं व्यवस्थित आहे. शाहूपुरी पहिल्या गल्लीत हे आहे, तोरेंचं आहे. मात्र व्यवस्थित इथं कधी एखादे दिवस सगळ्यांनी इथं भेट द्यावी, एकदाच भेट द्यावी. त्यांचं टायमिंगसुद्धा सकाळी 8ला आले तर मिळणार नाही, 8:30 ते 11:30 12पर्यंत इथं त्यांचं टायमिंग आहे. पण त्या वेळेवरच्या गर्दी असते, व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस व्यवस्थित देतो. काय कारण हो बॉम्बे पाव चालत नाही म्हणजे काय कारण काय ते चालत नाही, पहिल्यापासूनच चालत नाही, पूर्वीपासून आलं चालत नाही. फक्त वड्यासोबत खातात. वड्यासोबत पण नाही. बॉम्बे वडा आहे ना छोटा, त्या संगडच तो पाव चालतो. मिसळ वगैरे घरी जरी केला तरी हा चपटा पाव. तर कोल्हापूरचं म्हणजे ब्रेड म्हटलं किंवा पेटी पाव तुम्ही ते म्हणजे एक असं अस्मितेचा विषय झाला आता. बरोबर. आज कोल्हापूरची प्रत्येक वस्तू जगभर प्रसिद्ध आहे. मग कोल्हापुरी मिसळ असो, कोल्हापुरी चप्पल असो, कोल्हापूरचा राजकारण असो किंवा कोल्हापूरचं वातावरण असो. तांबडा पांढरा रस्सा आहे जो कोल्हापूरचा सुप्रसिद्ध आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे जो सुप्रसिद्ध आहे. ह्या व्यतिरिक्त कोल्हापूरकरांची जी माणुसकी आहे हेही तुम्हाला भारतात कुठे भेटणार नाही. मराठी माणसाची एकता इथं भरपूर मोठी आहे. कोल्हापुरात असल्यामुळं नाश्त्याचं म्हणलं तर ठिकाण शाहूपुरीत पहिली गल्ली कस्तुरी मिसळ. त्याच्या महागाईला बघितलं तर प्राइस योग्य आहे, त्यात काही भादच नाही. कारण बाकी मग ठिकाणी 50-60 रुपये ते कसं आपल्याला आपल्या खिशाला परवडेल अशा पद्धतीची प्राइस आहे. प्राइस पण काही जास्त नाही आहे. 10-20 रुपयेमध्ये आता नाश्ता मिळणं म्हणजे खूपच महाग आहे. एक नंबर पोहे आहेत, अशी क्वालिटी कुठेही भेटणार नाही. विषय पोहे कोल्हापुरातील बेस्ट पोहे. कोल्हापुरी माणूस खायला वाटेल तिथं जातो. मिसळ एक नंबर आहे, चव चांगली आहे. म्हणजे बाकीच्या मिसळसारखा ठसका लागत नाही किंवा पोटाला काही त्रास होत नाही. आणि दरसुद्धा परवडण्यासारखा आहे. मिसळच्या मनानं दर कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल. या एकदा चव बघा, आवडली तर पुन्हा या. सगळ्यात अगोदर काय येणार? बटाटो येणार. त्यानंतर मटकी येते, त्यानंतर शेव चिवडा, नंतर कांदा लिंबू, मग दही घालू. दही पाहिजे. प्रत्येक मिसळ सोबत 2 ब्रेड येतात. त्याच्यानंतर काय टाकणार त्याच्यात? पातळ भाजी, त्यानंतर तरी थोडी, त्यानंतर थोडंसं दही. ज्यांच्या आवडीनुसार. एक नंबर मिसळ. अशी मिसळ आणि पोहे कुठंच खाल्ले नाहीत. एवढी भारी मिसळ मी एवढ्या ठिकाणी मिसळ खाल्ली, पण कस्तुरी मिसळ सारखी मिसळ नाही. आणि अशी मिसळ माझ्या वाड्यावर पण पाठवून द्या. कस्तुरी साहेब तुमची मिसळ खायची असेल तर कुठे यावं लागेल? शाहूपुरी पहिली गल्ली वामन करून शेजारी, वामन शेजारी शाहूपुरी पहिली गल्ली
आणि ट्रान्सपोर्ट कसलं शेजारी? पाटील ट्रान्सपोर्ट आहे. पाटील ट्रान्सपोर्ट.